नंतर पावसासंदर्भातल्या काही बातम्या पाहूया। हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अखेर दिलासादायक बातमी। गेल्या 10 दिवसांपासून पावसानं दडी मारली होती, त्यामुळे खरीप हंगामातली पिकं सुकण्याच्या मार्गावर होती। हवामान खात्याकडून मोठी बातमी। पंजाब डॉक हवामान अंदाज आला समोर। आजपासून महाराष्ट्रात पावसाचा धडाका होणार। 6 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। होय शेतकरी मित्रांनो आणि नागरिकांनो, तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे। राज्यातील सर्वांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। हवामानामुळे बळीराजाच्या चिंतेवर आता पाणी पडणार आहे, कारण राज्यात दडी मारलेला पाऊस आजपासून पुन्हा एकदा कमबॅक करतोय। पण सावधान, हा पाऊस शांत नाही, तर विजांच्या कडकडाटासह आणि सोसाट्याच्या वादळी वाऱ्यासह राज्याला झोडपून काढणारा आहे। उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांसाठी ही दिलासादायक बातमी आली आहे। हवामान खात्याने राज्यातील अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे। कुठे मुसळधार पाऊस पडणार तर कुठे उन्हाचे चटके बसणार आहेत। पाहूयात राज्याच्या हवामानात सर्वात अचूक आणि मोठा अंदाज। जुलैच्या पहिल्या आठवड्यात आपण पाहिलं की पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला होता, पण त्यानंतर अचानक पावसाने ब्रेक घेतला। वाढलेला उकाडा आणि कडक ऊन यामुळे सर्वजण हैराण झाले होते। सगळीकडे हेच वार्ता सुरू की पाऊस कधी येणार, आणि शेतात पेरणी केलेला आपला बळीराजा आभाळाकडे डोळे लावून पुन्हा बसलेला आहे। पण आता आनंदाची आणि तितकीच सतर्कतेची बातमी आहे। राज्यात पावसाळी पुन्हा एकदा पोषक वातावरण तयार झाले असून हवामान खात्याने आजपासून जोरदार पावसाचा इशारा दिलेला आहे। हवामान विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार राज्यात आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर सर्वाधिक असणार आहे, अशी माहिती समोर आली आहे। या भागामध्ये नुसता पाऊसच नाही, तर जोरदार विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यांसह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे। विशेषतः कोकणातील ठाणे आणि रायगड, मध्य महाराष्ट्रातील नाशिक घाटमाता, अहिल्यानगर आणि पुणे घाटमाता, तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यांना हवामान खात्याने थेट येलो अलर्ट दिला आहे। या ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज सुद्धा देण्यात आलेला आहे। त्यामुळे या भागातील नागरिकांनी आणि विशेषतः शेतकऱ्यांनी शेतातील कामे करताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे। आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की उर्वरित महाराष्ट्रात मग काय परिस्थिती आहे? मग तर मुंबई, ठाणे, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, पुणे, सातारा, घाटमाता, बीड, परभणी, नाशिक आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये आज तुरळक ठिकाणी विजांच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। पण लक्षात घ्या, राज्यात सर्वत्र पावसाचा जोर असणार नाही। जिथे पावसाचा इशारा दिला आहे तिथेच पाऊस पडेल। मात्र उर्वरित राज्यामध्ये हलक्या पावसाच्या सरी कोसळतील। आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आजही उन्हाचा चटका आणि उकाडा कायम राहणार आहे। आपल्या पंढरपूर आणि सोलापूर पट्ट्यातही ऊन सावल्यांचा खेळ पाहायला मिळेल आणि उकाड्याचा त्रासापासून आला जाणवू शकतो। हवामान खात्याने स्पष्ट इशारा दिला आहे की ज्या जिल्ह्यांना येलो अलर्ट आहे तिथे वाऱ्याचा वेग जास्त असेल, ज्यामुळे जुन्या इमारती, मोठे वृक्ष आणि पत्राच्या शेडवर उभे राहणे टाळा। विजांचा चमकत असताना शेतकरी बांधवांनी झाडाखाली अजिबात थांबू नये, सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा। आपला जीव अनमोल आहे, त्यामुळे निसर्गाचा हा रौद्ररूप आणि रौद्र अवतार पाहता काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे। पावसाची ही बातमी नक्कीच अनेक जिल्ह्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे, कारण की बळीराजा संकटात सापडलेला आहे। सगळ्या बळीराजाची आणि शेतकऱ्यांची आता मान वरती आणि डोळे आभाळाकडे लागलेले आहे। आता मला तुमच्याकडून जाणून घ्यायचे असेल की तुमच्या शहरात किंवा तुमच्या गावात सध्या वातावरण कसे आहे? ढगाळ वातावरण आहे, पाऊस पडतोय की ऊन पडलेले आहे? खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या गावाचे नाव लिहून हवामानाची स्थिती नक्की सांगा। तुमच्या एका कमेंटमुळे इतर शेकडो प्रेक्षकांना त्यांच्या आजूबाजूच्या परिसरातील हवामानाचा अचूक अंदाज कळू शकतो आणि पाऊस कधीपर्यंत येईल हा सुद्धा ते अंदाज लावू शकतात। म्हणून तर म्हणतात की तुमची एक कमेंट हे बळीराजासाठी दिलासादायक ठरू शकते। तर हा होता राज्याचा हवामान अंदाजाचा आज सर्वात मोठा अंदाज। पंढरपूर, सोलापूर तसेच लक्षात घ्या, संपूर्ण महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक आणि हवामानाच्या प्रत्येक अचूक बातमीसाठी आपल्या महाराष्ट्र न्यूज चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।